एरियामध्ये सेट आहे. तर अशा पद्धतीने आपण त्या सेटवरती पोचलेलो आहोत. तुम्ही बघू शकताय खूप साऱ्या अशा वॅनिटी व्हॅन्स आणि काही कलाकार पण आहेत जे पास्ट करत आहेत. तर अशा पद्धतीने प्रत्येक सेलिब्रिटीजसाठी वेगवेगळी वॅनिटी व्हॅन आहे. त्याच पद्धतीने कॉस्ट्यूम डिझायनर संपूर्ण टीम जी आहे ती तुम्ही बघू शकताय. प्रत्येक कलाकारासाठी सेपरेट व्हॅन आहे. म्हणजे खरंच हे जे स्वप्न आहे ना हे लवकरच पूर्ण होईल असं मलाही वाटते. तर अशाच पद्धतीने आपण सेटच्या आतमध्ये एंट्री केलेली आहे. तर तुम्ही बघू शकताय तर सर्व कलाकार इथं आहेत. टॉपचे मॉडेल्स लोक हे आलेले आहेत. त्याच पद्धतीने हिंदी सिने अभिनेत्री हुमा कुरुशी तुम्ही बघू शकता. त्याचा मेकअप चालू आहे. पर्सनल मेकअप असिस्टंट वगैरे आहेत. तर त्याच पद्धतीने हर्षल गुजराल अशाच पद्धतीने आपला मराठी मोळा कलाकार कुशल बद्रिके तसेच सागर कारंडे हे दोघेही या सेटवरती आहे. यांचा कॉमेडी शो चालूच चालू होता. तर अशा पद्धतीने सेटवरती एपिसोड वाईज चेंजेस केले जातात. तर तुम्ही आता बघू शकता की कशा पद्धतीने टीम वर्क करते. हे आपल्याला दिसताना खूप छान वाटतं की यार किती सोपं आहे, बट ॲक्च्युअलमध्ये असं नाही आहे. तर अशा पद्धतीने आपले मराठी कलाकार आणि हिंदी सेलिब्रिटीज हे आपापसामध्ये त्यांची चर्चा सुरू आहे. खूप मोठी टीम आहे ती वर्क करते. कशा पद्धतीचं कसा एपिसोड असेल त्याचं स्क्रिप्टिंग, डायलॉग्स, कॉस्ट्यूम चेंजिंग वगैरे या सर्व गोष्टी तिथल्या तिथंच केल्या जातात. त्याच पद्धतीने आर्ट डिरेक्शनचं काम सुरू आहे. तुम्ही बघू शकता आता का आर्ट डिरेक्शनचं काम म्हणजे खूप क्रिटिकल असते. साध्या साध्या गोष्टीचा अभ्यास करून त्या गोष्टी केल्या जातात. कारण एका दिवसामध्ये 3-3 एपिसोड शूट केले जातात. तर त्याचे कॉमेडीचे स्क्रिप्ट असेल बरंच म्हणजे कलाकार आणणे, साईड कलाकार असतील, मॉडेल्स लोक, ऑडियन्स ह्या सर्व गोष्टी इथे आहेत आणि काटेकोरपणे सर्व गोष्टी केल्या जातात. तसंच हिंदी कलाकार यांची चर्चा सुरू आहे. आपले सागर दादा पण आहेत. तर मित्रांनो हा आपला ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपण भेटूयात. तर हर्षल दादा आपले आहेत. हर्षल दादांनी आपल्याला इन्व्हाइट केलेलं आहे. त्यांचं मनापासून थँक्यू. हर्षल दादा तुम्ही मला खूप छान असा एक्सपिरियन्स जवळनं बघायला दिला. सो कुशल दादांना भेटण्यासाठी आपल्याला टायमिंग मिळालेला आहे नेक्स्ट गुरुवारचं. तर आपण नक्कीच भेटूयात नेक्स्ट गुरुवारी. तर हर्षल दादांनी सांगितल्याप्रमाणे आपली मीटिंग होणार आहे नेक्स्ट गुरुवारी. तर त्याचाही आपण एपिसोड टाकतोय. तर तुम्ही नक्कीच बघा. तर अशा पद्धतीने आपण आलेलो आहोत बाहेर आणि आता रिटर्नसाठी आपण जाणार आहे. तर नक्कीच भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.